सांगितलं ना, मी सांगितलं की भाषा क्रांतिकारक झाल्यानंतर मराठी माणसावरती अन्याय झालाच. आणि आता हा जो भाग आहे, ही जी केस आहे ती सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टात निकाल द्यायचा आहे. त्यासाठी अनेक प्रयत्न झाले, चांगले वकील तिकडे दिले गेले महाराष्ट्र शासनाकडून. महाराष्ट्र शासनाने प्रयत्न केले, पण आता स्वतः पंतप्रधानांनी जर लक्ष घातलं तर निश्चितपणे या भागातल्या मराठी माणसांना न्याय मिळेल असं मला वाटतं. काही तब्बल 20 वर्षानंतर निर्दोष मुक्तता झालेली आहे. काय सांगाल, कशा प्रकारचा तो लढा होता? आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, 1960 सालामध्ये ज्यावेळेला भाषावा क्रांती रचना झाली, त्यावेळेला बेळगाव हा मराठी भाषिक असताना देखील, म्हणजे बेळगाव, कारवार, धारवाड, निपाणी, बिदुई हे सगळे मराठी भाषिक 40 लाख मराठी माणसांचं असताना देखील ते महाराष्ट्रामध्ये घेतले गेले नाही. चुकीचा सवय झाला त्यावेळेला. आणि म्हणून तेव्हापासून सातत्यानं तिथली जनता टाहो फोडून सांगत होती की बाबांनो, स्वातंत्र्याची फळ तुम्ही जगताय, आम्ही अजून पारतंत्र्यात आहोत, त्या कन्नडियांच्या सोबत आहोत, आमच्यावरती अन्याय होतोय, आमच्यावरती अत्याचार होतोय. मराठी शिक्षक त्यांनी काढून टाकले, मराठी शाळा बंद केल्या, मराठी पाट्या काढून टाकल्या. प्रचंड अन्याय. शेवटी त्यांनी बेळगाव हे नाव बदलून बेळगावी केलं. आज तिथल्या मराठी मुलांना कंपल्सरी कन्नड शिकायला लागतंय. म्हणून शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी तिथल्या मराठी माणसाला पाठिंबा दिला होता. 2006 सालामध्ये तिथला आपला जो मराठी महापौर होता बेळगावचा, काही कन्नडी लोकांनी त्याच्या तोंडाला काळं फासलं होतं. शिवसेना प्रमुखांनी मला त्यावेळेला पाठवलं बेळगावला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून तिथे मोठी सभा आयोजित केली गेली होती. आणि त्या सभेला मला शिवसेना प्रमुखांनी पाठवली होती. त्या सभेमध्ये माझं भाषण झालं होतं. आणि माझ्या भाषणानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाला हे मला माहितीच नव्हतं. म्हणजे कन्नडी पोलीस कसे आहेत बघा, लक्षात घ्या. त्यानंतर 2009 सालामध्ये मी पुन्हा गेलो होतो. हे बघा, हे 2009चा तरुण भारत आहे आणि याच्यामध्ये सगळं माझं भाषण छापून आलं. ते 2006ला मला त्यांनी वॉन्टेड दाखवलं. 2009ला मी बेळगावला गेलो असताना मला अटक झाली नाही किंवा मला कल्पना दिली नाही, माझ्यावर केस दाखल झाला आहे. त्यावेळेला माझी स्टेटमेंट असे बघा, विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा ईडी सरकारवरती हल्लाबोल, मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे भाजपचे राजकारण सीमाभाग केंद्रशासित करा तुम्ही, हे मी त्यावेळेला बोललो आहे. आणि त्यावेळेला माझ्या भाषणामध्ये मी उल्लेख केला होता की शिवसेना प्रमुखांनी मला सांगून पाठवलं आहे की जर का भाजपाने इथं मराठी माणसावरती अन्याय केला तर नाईलाजानं आम्हाला महाराष्ट्रामध्ये असलेली युती तोडावी लागेल. ही हेडिंग झाली आहे. हा शिवसेना प्रमुखांचा संदेश मी माझ्या भाषणामध्ये त्यावेळेला बोललो होतो. मग 2009मध्ये मला अटक नाही झाली. पुन्हा 2010मध्ये मी गेलो होतो. तो काळा दिन जो असतो, 2 माणसं आपली गेली, तो काळा दिन पाडला जातो आज देखील बेळगावमध्ये. त्यावेळेला मी गेलो होतो. तेव्हा माझ्या सभेला परमिशन दिली नाही. मग टेबलावरती उभा करून भाषण केलं होतं. तेव्हाही मला अटक केली नाही किंवा मला कल्पना दिली नाही की तुमच्या गुन्हा दाखल आहे म्हणून 2006चा. मला सांगा, मी महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्षनेता होतो, माझा शासकीय बंगला असतो, मला काय शोधायची काय अवस्था नव्हती. त्यांना मला नोटीस देऊ शकले असते. त्यानंतर पुन्हा मी 5 वर्ष परिवहन मंत्री होतो, मग शासकीय बंगला होता, मंत्रालयामध्ये मंत्री म्हणून काम करत होतो, नोटीस नाही. आणि 2018मध्ये अचानक येऊन माझ्या गावच्या घरावरती त्यांनी लेबल चिटकावलं की मी वॉन्टेड आहे आणि हजर झालो नाही तर माझी मालमत्ता जप्त करणार. तोपर्यंत 2006मध्ये माझ्या गुन्हा दाखल याची कल्पना नाही, कारण मी त्यानंतर 3 वेळा गेलो होतो पुन्हा बेळगावला. आणि मग ज्यावेळेला मी गेलो बेळगावला त्यावेळेला मला 10 लाखाचं जामीन द्यायला लागलं. तिथले आमचे यशवंत भिवजे, त्यांचे वडील पहिले आमदार होते महाराष्ट्र एकीकरण समितीचे, या दोघांनी मला त्यावर जामीन दिला.
10 लाखाचा आणि माझी सुटका झाली. आपले व्याख्यानकर्ते पाटील नितीन मानमोळे पाटील 2006 ते त्या सभेला होते. तेव्हा ते काय राजकारणामध्ये नव्हते किंवा शिवसेनेमध्ये नव्हते. ते तिथं माझी पहिली त्यांची ओळख झाली. त्याने माझ्यासोबत वॉन्टेड दाखवलं होतं. आम्हाला दोघांनी नोटिसा नव्हत्या. तब्बल 13-14 वर्षानंतर आमच्या घरावरती येऊन हे दाखवलं, ग्रामपंचायतीमध्ये लावलं आणि आम्ही वॉन्टेड आम्हाला कळलं. त्यानंतर सातत्याने आम्ही वकील दिले. गेले 10 वर्ष आम्ही सातत्याने बेळगावला जातो आहे आणि आम्ही आमच्या वकिलांनी बाजू मांडली की राज्याचा विधानसभेचा विरोधी पक्ष नेता तुम्ही नोटीस काय देऊ शकत नव्हता. तुम्ही त्याला 10-15 वर्ष वॉन्टेड कसं दाखवू शकलात. म्हणजे कर्नाटक पोलिसांची किती दडपशाही आहे तुमच्या लक्षात येईल. मग त्यामध्ये त्यांनी माझ्यावरती ॲक्सेप्ट काय केला होता, 153 आणि 153A म्हणजे मी भडकाव भाषण केलं. काय भाषण केलं की तुम्ही आमच्या मराठी माणसाच्या नादाला लागलात तर तुमचे हातपाय कट करून टाकेल. कट शब्द मराठी आहे का, इंग्लिश शब्द आहे. आपल्याला जर बोलत असेल तर आपण काय म्हणतो, आम्ही हातपाय तोडून टाकू, अशी भाषा आपली असते ना. तर ते कट असं म्हणजे त्यांनी स्वतः ते सगळं बांधून रचलं आणि खोटा गुन्हा, राजकीय गुन्हा हा आमच्याकडे दाखल केला गेला होता. आमचे वकील श्यामसुंदर पट्ट्या म्हणून अतिशय चांगलं काम केलं. त्यांनी आमची बाजू मांडली. अनेक साक्षीदार होते, त्यांची उलट तपासणी झाली. त्यावेळेचे SP होते, त्यांची उलट तपासणी झाली आणि शेवटी 11 तारखेला माननीय न्यायदेवतेने निकाल दिला आणि आम्हाला निर्दोष सोडलं. मी न्यायमूर्तींच्या मनापासून आभार मानतो. पण आज देखील महाराष्ट्राला आज शिवसेना भाजपची केंद्रामध्ये सत्ता आहे. माझी विनंती आहे मोदी साहेबांना, माझी विनंती आहे अजून मोदी साहेबांना की तिथे आमच्या मराठी माणसावरती जो अन्याय होतोय, अत्याचार होतोय, त्यातून त्याला वाचवा. अजून केंद्रशासित तो भाग केला गेला नाही. माझी मागणी होती तेव्हापासून. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आता ही केस पेंडिंग आहे. केंद्र शासनानं जर मनावर घेतलं तर 100% लवकरात लवकर निकाल मिळेल. आणि ज्यावेळेला भाषावर प्रांतरचना झाली त्यावेळेला 40 लाख मराठी माणसं असताना ती माणसं आमच्या महाराष्ट्रामध्ये काय येऊ शकत नाही. त्यांना वेगळा न्याय का. तर त्या बाबतीमध्ये मी माननीय पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे, मोदीजींना, की आपण स्वतः यामध्ये लक्ष घालावं आणि आमच्या 40 लाख मराठी माणसाला न्याय द्यावा आणि त्याला महाराष्ट्रामध्ये घ्यावं. मग हे बेळगाव, कारवार, धारवाड, निपाणी, बिदरी हा सगळा भाग मराठी माणसांचा आहे, अजून आहे. एवढी गळचेपी झाली तरी देखील आहे. तर आपण वैयक्तिक लक्ष घालून आपण जसा निर्णय घेतला होता भाषावर प्रांताचा तशा पद्धतीने आम्हाला तो महाराष्ट्र न्याय मिळावा आणि हा सगळा भाग हा महाराष्ट्रामध्ये आणावा अशी आपल्या माध्यमातून माननीय देशाच्या पंतप्रधानांना माझी हात जोडून विनंती आहे. तिथल्या मराठी माणसांना न्याय मिळावा. शिवसेना प्रमुखांनी नेहमीच प्रयत्न केले. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.